4,500 स्टील मध्ये, 5,000 फार्मा. अहो तुमच्या साहेबांनी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कंपनीची नोकरी सोडली. श्रेयस, ब्रिक्स अँड अँगल मोठी कंपनी आहे. मग तुझ्या या डिसिजनला मी सपोर्ट करत नाही असं समज. आई, बाबा, झालं समाधान? आता बोल या सगळ्यांशी. तुझी जबाबदारी. 2,000 रुपये लॉस निफ्टी, 11,000 ब्रोकरेज. हा, अरे वा, म्हणजे 850 रुपये प्रॉफिट. क्या बात. बाबा, चहा. हा, व्हेरी गुड. काय ग? बाबा, त्यांनी नोकरी सोडली ते. त्याचं काय? तुम्ही काहीच बोलला नाही त्यानंतर. तुम्हाला पटलं नाहीये का ते? तुला पटलं ना? मला नाही, म्हणजे तुला वाटायचं नेहमी की श्रेयसनं नोकरी करू नये, बिझनेस करावा, हो की नाही? हो, म्हणजे बाबा माझी इच्छा होती की त्यांनी ती ब्रिक्स अँड अँगल्स मधली नोकरी सोडावी. पण काय, चांगली नोकरी होती ती. नाही बाबा, नोकरी चांगली नव्हती. म्हणजे त्या दिवशी मलाही कळलं नसतं जर मी त्यांच्या ऑफिसमध्ये डबा घेऊन गेले नसते तर. गेल्या 5 महिन्याचा तुझा परफॉर्मन्स रिपोर्ट बघ. हे सगळे तुझे लहान मोठे क्लायंट. सर, लहान क्लायंट्स तर काय झालं? त्यांच्यात पोटेन्शियल आहे. आणि मी काय? बघ श्रेयस, मला ग्राफ दाखव, प्रोग्रेस दाखव. अरे तुझ्यापेक्षा तो रामदास बरा. पहिला लिफ्ट पण होता, त्याचा ऑफिस बॉय झाला. सर, माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी थोडा वेळ घेतो. तुला द्यायला कंपनीकडे वेळ नाहीये. शो रिझल्ट. गेट आउट. अश्विनी, नोकरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. होत असतीलही बाबा, पण मला ना खात्री आहे हे खूप छान बिझनेस करतील. हो, मला मान्य आहे, पण बिझनेस करणं इतकं सोपं नसतं. तुमचे आशीर्वाद यांच्या पाठीशी असतील ना तर काहीही कठीण नाहीये. हो ना? हो अश्विनी, एखादा निर्णय घेणे आणि त्या निर्णयावर ठाम राहणे, शिवाय निर्णयानंतर जे अडथळे येतात त्यामध्ये जिद्दीने टिकून राहणे हे अत्यंत कठीण असतं. अश्विनी, तुला माहितीये सगळ्यात कठीण काय असतं? आपण जो निर्णय घेतलाय तो पूर्ण विचार करूनच घेतलाय हे लोकांना पटवून देणं. आपल्याला सगळं समजतं असा समज जरी असला ना तरी कोणी आपल्या फायद्याच्या 4 गोष्टी अनुभवातून सांगत असेल तर ते ऐकून घ्यायला हव्या ना. अश्विनी, मला माझ्या फील्डचा पुरेसा अनुभव आहे. अनुभव आहे ना, मग दुसरी एखादी चांगली गोष्ट हातात येण्याच्या अगोदर जी गोष्ट हातात आहे ती सोडून देणं मूर्खपणाचं असतं. एकीकडे बिझनेसच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आतताईपणा. अरे आतताईपणा घातक ठरतो बिझनेसला. करा करा, अजून खच्चीकरण करा, नाट लावा. अहो अश्विनी, सांगून टाक्या ना, मला कोणाकडनंही कुठल्याही मदतीची अपेक्षा नाहीच आहे, पण किमान माझं खच्चीकरण करू नका. अरे नाही नाही नाही, माझं चुकतंय. चुकीच्या माणसाकडनं अपेक्षा ठेवतोय मी. यांच्याकडनं हे असंच होणार हे मला माहित असायला हवं ना. यांनी आजपर्यंत केलंय काय? खच्चीकरणच केलंय. आजपर्यंत फक्त हीच अपेक्षा ठेवली की माझा मुलगा सक्सेसफुल होणारच नाही. अजून काय करणार हे? अहो, 1 मिनिट थांब. हे घे, 11,000चा चेक. हे काय, आता चेक का देताय मला? तुमच्या पैशांची गरज नाहीये. गरज आहे म्हणून देत नाहीये. तू नवीन बिझनेस सुरू करणार ना, गुड लक म्हणून घे.
जी व्यक्ती तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलेली ना, तिलाच द्या. अहो अश्विनी घे. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. ठीक आहे. जा जा अभ्यासाला बसा. अहो इकडे या. काय झालं? हा बाबांनी दिलेला चेक आहे, देवाजवळ ठेवा. असं काय करताय अहो? मोठ्यांचे आशीर्वादही तितकेच महत्वाचे आहेत ना, आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण पुढे जातो ना. आणि बाबांनी खूप चांगल्या मनाने चेक दिलाय, ठेवा ना देवाजवळ. सांगते ना, त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला की मला खूप आवडतं. त्यातनं बळ मिळतं मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. तर बघच तू, 3 महिन्यात माझा बिझनेस मी कुठे पोहोचवतो. आणि आपलं घरही पटकन होईल. हो, माझं घर होणार लवकरच. वहिनी, दुधाचं बिल. $750. अहो 750 रुपये झाले, देताय ना? मी उद्या देते. वहिनी थांब, मी देते. बरं, तुम्ही थांबा, त्या पैसे आणतायत. आलेच. शिल्पी, थँक्स. अगं त्यात काय थँक्स. आणि उद्या हे पैसे देतील तुला. नाही नाही, दिलेत ना मी. आता राहू देत, काही प्रॉब्लेम नाही. दादा, आता बाबांनी शकून दिलाय, सगळं छान झालंय. अजिबात मागे वळून बघायचं नाही. आता मी तुला तुझ्या बिझनेस मध्ये आता हेल्प करणार आहे. कशी? म्हणजे जॉब सांभाळून तुला वेळ कुठे मिळेल? हो एक्झॅक्टली. माझा जॉब सोडून मला दुसरं काहीच करायला वेळ मिळत नाही, म्हणून मी माझा जॉब सोडलाय. काय? हो. त्यामुळे वहिनी, तू ना आता पुढच्या महिन्याच्या दूध बिलाचे पैसे आधीपासूनच घेऊन ठेव दादाकडून.
हो. दादा ओके. अश्विनी, अश्विनी. अश्विनी नाहीये घरात. संजू आणि कुहूला स्कूल बस मध्ये सोडायला खाली गेलीत. नेहमी कामाच्या वेळेला कुठेतरी गायब असते. आणि ती का गेलीये? तू जाते ना नेहमी सोडायला. कारण आता जॉब सोडला नाही ना. आता ऑफिसला जायचं नाही तर खाली का जाणार उगाच. बाबा मी घरी आहे याचा अर्थ मी रिकामी बसली असा तर होत नाही ना. हो, महत्वाचं चालू आहे. हो ऑफकोर्स मी खूप महत्वाचं काम करतेय. मी दादाला त्याच्या बिझनेस मध्ये मदत करतेय याचा अर्थ महत्वाचंच काम करतेय ना. दादा तू तुझ्या क्लायंट्सची लिस्ट दे बरं मला. चुकूनही देऊ नकोस. अजिबात एकही कॉल करायला देऊ नकोस, नाही तर येणारा क्लायंट परत जाईल तुझा. बाबा आता मला ऑफिस मधनं फोन आला ना की मी तो स्पीकर फोनवर ठेवते. तुम्ही फक्त ऐका ते काय म्हणतायत ते. आज सकाळपासून सुद्धा 50 वेळा फोन येऊन गेलेत. सतत रिक्वेस्ट करतायत मला परत जॉईन व्हा, परत जॉईन व्हा. पैसे पण वाढवून द्यायला तयार आहेत. आता बोला. अरे वा, मग हे तर छान आहे ना. हो पण मी जाणार नाहीये परत. का पण? नाही मला सांग, श्रेयसने जॉब सोडला म्हणून तू सोडावा काय कारण? तर माझी एक गोष्ट सापडत नाही. मला लेट होते. अश्विनी काय झालं? मी एक डायरी ठेवलेली इकडे कुठे गेली? तिथेच ठेवली, मी देते. ठीक आहे. एक छोटी लिस्ट पण होती आतमध्येच. ते माझ्या गोष्टी इकडे तिकडे का असतात मला कळत नाही. अहो आता घर आहे. संजू कुहू दिवसभर खेळत असतात. कुठे हरवायला नको म्हणून एका ठिकाणी ठेवली बस. होच तर प्रॉब्लेम आहे. घर आहे हे. ऑफिसची कामं ना घरात ना होत नसतात. दादा तुला ना एका ऑफिसची गरज आहे. अरे कशाला? कशाला काय? ऑफिस नको? एक बरी जागा, एक टेबल, 4 खुर्च्या बसायला क्लायंट्स ना. एवढं तर लागणारच ना. चल मी येतो. हा हो. ताई किराण्याचं बिल. किराण्याचं बिल 1795. अरे काय कसलं ना कसलं बिल येतच असतं. ठीक आहे. ताई ताई यादी दुकानावर द्याल का? मी येऊ? नाही नाही, यावेळेला यादी नको. मला जेवढं हवंय तेवढं सामान घ्यायला ना तुमच्या दुकानावरच येईन मी. बरं आहे, ठीक. वहिनी मला एक ग्रीन टी. हो. बाबा तुम्ही चहा घेणार? नको. आलेच. हा हॅलो. हॅलो प्राजू, ऐक ना, तुझ्या विंग मध्ये त्या पटेल वहिनी राहतात ना, त्या ग ज्या आपल्याला बाजारात भेटल्या होत्या. हा त्यांचं काय? त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा जागा आहे ना. हा आता त्याचं काय? आता इकडे त्यांचा नंबर दे ना मला जरा. असेल माझ्या मोबाईल मध्ये. थांब मी पाठवते तुला लगेच. बाय 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 बाय. नाही नाही नाही, तू मला आत्ताच दे. 1 मिनिट थांबा, मी जरा लिहून घेते. सांग. अगं काय ग तुझं? बर थांब एक सेकंद थांब. हा घे. 9820. हा ठीक आहे. मला सांग ना, ती माणसं कशी आहेत? हा खूप श्रीमंत आहेत ती. बाई एकदम आळशी आहे. बुवा खादाडे आणि मुलगा आगाऊ आहे. बाकी तसा काही माझा संबंध नाहीये त्यांच्याशी. तसे बरेत ते. कळलं मला. हो बाय. ओके ओके बाय. शिल्पी, तू तुझा ग्रीन टी घेतलास का ग? अगं हो घेतला. तू फोनवर बिझी होतीस ना. सॉरी अगं. ओके. हॅलो पटेल वहिनी का? मी अश्विनी वाघमारे बोलते.
श्रेयस गेला का जेवून? हो, घाईघाई 2 चपात्या खाल्ल्या आणि गेले. काहीतरी काम होतं, संध्याकाळपर्यंत परत येतील असं म्हणालेत. आई, त्या प्राजूच्या विंगेत पटेल वहिनी राहतात ना? त्या काळी कारवाल्या? हो हो, त्यांच्याकडे ना माझं जरा काम आहे. आज सगळ्यांची जेवणं उरकल्यावर मी जाऊन येते. हो हो, जाऊन ये. शिल्पी, माझ्यासाठी एवढं जेवण? 1 चपाती काढून ठेव. नाही, ऍक्च्युली मला हे जेवणच नकोय. मला काय कर वहिनी, मला ना 2 काकड्या, 1 गाजर, 1 टोमॅटो, एखादं बीट असेल तर, आणि मोड आलेलं एखादं कुठलंही कडधान्य, आणि त्याच्यामध्ये कोबी खिसून टाक, आणि हा संजूसाठी आणलेलं मेयोनीज आहे ना ते थोडंसं टाक, आणि मिक्स हर्ब्स, हा आपण ते मिक्स हर्ब्स आणलेत ना तर ते असे छान स्प्रिंकल कर, आणि त्याच्यामध्ये लिंबू पीळ, मीठ टाक. दॅट्स इट. असं आण माझ्यासाठी. मी करून आणते. हा, हे घेऊन. हो. गॉड, एवढ्या कॅलरीज. हॅलो, हा बोला पटेल वहिनी. हा काय, आता लगेच यायचंय? हो पटेल वहिनी, पण मी फक्त हौसे खातर करते. हो. हा वहिनी, झालं का ग सलाड? हा, आणते. नाही नाही, तुम्हाला नाही. हो, मी येते. हो 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 हो. हा, आई कुठे चाललीस? अगं पटेल वहिनी, आई तू त्या लोकांच्या घरी जाऊन हे पण करणार आहेस? अगं त्यांच्याकडे एक जागा आहे आणि ती बाबांच्या ऑफिससाठी उत्तम. 2-3 दिवसापूर्वी त्या मला भेटल्या, तेव्हा म्हणाल्या की त्यांनी ती जागा अजून भाड्याने दिलेली नाही, आणि आपल्या कामाच्या मोबदल्यात त्यांचं छोटंसं काम केलं तर. पण आई हे म्हणजे. हे बघ मयूर, मी त्यांना तिथे येते हे ऑलरेडी सांगितलंय, आणि आता जर गेले नाही तर बरं नाही दिसणार ना. आणि आपल्या जाण्याने बाबांच्या ऑफिसचं काम स्वस्तात होणार असेल तर काय हरकत आहे. तू जेवलीस का? नाही ग अजून, मी आल्यावर जेवेन. तसंही अर्ध्या पाऊण तासात मी येणार आहे. काही जेवून जा ना. नको ग, खूप उशीर होईल मला. मी निघू? बाय बाय. पटेल वहिनी, त्रास नाही झाला ना तुम्हाला? नाही नाही, एकदम ओकेच आहे. पटेल वहिनी, तुमची ती जागा आहे ना, ती ऑफिससाठी भाड्याने घेण्याच्या दृष्टीने योग्य आहे ना? अरे अश्विनी, पगारे स्क्वेअर मध्ये बहुमोठी जागा आहे आमची. पगारे स्क्वेअर म्हणजे सगळी दुकानच असतील ना आजूबाजूला. तुमच्या त्या जागेचं साधारणतः भाडं किती असेल हो? भागी वॅक्सिंग 1 नंबर मध्ये केलास तू. वहिनी, ते पटेल भाऊजी किती वाजता येतील हो? नाही नाही, म्हणजे मी इथे दुपारपासनं आले ना, संध्याकाळ होत आली, आणि आता आमचे हे पण घरी आले असतील. म्हणजे पटेल भाऊजींशी भेट झाली असती तर भाड्याने जागा घेण्याच्या दृष्टीने मला त्यांच्याशी बोलता आलं असतं ना, म्हणून. मला वाटतं आलेच ते. साहेब, अर्धा तास आहे आपल्याकडे. तुम्ही तुमचं काम संपवून घ्या. मी तोपर्यंत पहारेकरी बाहेर थांबतो. थांब थांब थांब. तुमचा हसबंड ब्रिक्स अँड एग्ज मध्ये आहे ना? होते, म्हणजे नोकरी सोडली त्यांनी. त्यांना आता बिझनेस करायचा आहे ना, आणि ऑफिससाठी म्हणूनच जागा शोधतोय आम्ही. अच्छा अच्छा, बरोबर, समजलं समजलं. वहिनी म्हणाल्या होत्या की
पगारे स्क्वेअरमध्ये तुमची जागा आहे आणि पगारे स्क्वेअर म्हणजे मोक्याचं ठिकाण ना. आम्हाला जर ती जागा ऑफिससाठी मिळाली तर ते जागा नाही 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 ती जागा आम्ही तुम्हाला कशी काय देऊ शकेल.